सावधान इंडिया हे मी नाही तर म्हणतोय अतुल कुलकर्णी। याचं कारण म्हणजे लवकरच मुंबई क्राइम बेस सावधान इंडिया हा शो अतुल घेऊन येतोय। याच निमित्तानं थेट आम्ही अतुलला गाठलं ते मुंबईत फेरफटका मारतानाच। चला तर नेमकं सावधान इंडिया ह्या शो मध्ये आहे तरी काय जाणून घेऊया अतुल कडूनच। मुंबई, आमची मुंबई, लाखों करोड़ों लोगों के सपनों का शहर मुंबई फाइट्स बॅक आता बस असं म्हणतायत अतुल कुलकर्णी, कारण अतुलजी पहिल्यांदाच एक शो होस्ट करणार आहेत हिंदीत स्मॉल स्क्रीनवर। एकूण अतुलजी कसा अनुभव आहे, कारण विषय कम्प्लिटली वेगळा आहे, एक रियालिटी शो नाही आहे, आपण मुंबईतल्या क्राईमबद्दल बोलतोय, त्यामुळे त्याची जी जेन्युनिटी आहे ती ही तितकीच महत्त्वाची। नक्कीच मी फॅमिली चॅनलवरती पहिल्यांदाच शो होस्ट करतोय हिंदीमध्ये। ये शहर कभी सोता नहीं है, यहाँ जिंदगी कभी रुकती नहीं, क्योंकि मुंबई हिंदुस्तान में सबसे सुरक्षित शहरों में से एक है। क्या ये बातें आज भी इतनी ही सच हैं? सन 2012 में मुंबई शहर में बलात्कार, हत्या, लूट मार और डकैती, दहेज, घरेलू हिंसा आदि सब मिलाकर 30,508 आपराधिक मामले आईपीसी के अंडर रिकॉर्ड हुए। ये है आज की मुंबई का भयानक सच, जिससे हर एक मुंबईकर जूझ रहा है, जिसमें पूरी मुंबई झुलस रही है। सावधान इंडिया हा खूप गाजलेला शो आहे लाईफ ओकेचा। आपण पाहतो आहोत की गेल्या काही वर्षांमध्ये आपण जे म्हणत होतो की मुंबई सेफ शहरांपैकी एक आहे, तर ती सुरक्षितता मला असं वाटतं की कुठेतरी कमी होत चालली आहे, असं सगळ्यांचाच अनुभव आहे, फक्त मी म्हणतो असं नाही। तर सावधान इंडियाचा हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की लोकांना क्राईम स्टोरीजमधनं हे सांगणं की कशा पद्धतीने आपण आपले विचार पहिल्यांदा बदलू शकतो, दुसरी गोष्ट अशा काय आपण काळजी घेऊ शकतो की जेणेकरून हे जे गुन्हे आहेत ते कमी होऊ शकतील। हे स्पेशल एपिसोड्स 16 आहेत जे मुंबई फाइट्स बॅक, सावधान इंडिया मुंबई फाइट्स बॅक नावाने लाईफ ओके करत आहे आणि ते मी अँकर करतो आहे, होस्ट करतो आहे। याच्यामध्ये प्रयत्न हा आहे की मुंबई शहर जे मी मगाशी म्हणालो की जे सुरक्षित होतं ते जे कमी झालेलं आहे, कमी सुरक्षित झालेलं आहे, तर त्याची कारणं काय आहेत मुळात, आणि ते सुधारण्यासाठी परत एकदा मुंबई सुरक्षित करण्यासाठी आपण काही करू शकतो का नागरिक म्हणून, हा आमचा फोकस आहे या शोच्या मागे। सड़क, ट्रेन, हॉस्पिटल, स्कूल, यहाँ तक के अपने घर में भी एक मुंबईकर अपने आप को सुरक्षित क्यों नहीं महसूस कर पा रहा? ये सवाल जितना डरावना है, इसका जवाब उतना ही जरूरी है। आज से मुंबई फाइट्स बैक में सावधान इंडिया हर मुंबईकर को साथ लेकर जुर्म के खिलाफ एक जंग का ऐलान करती है। गुन्ह्याविरुद्धची लढाई हीच खरी मुंबई। खरं तर असं म्हटलं जातं की क्राईमच्या बाबतीत मुंबई त्यातल्या त्यात खूप सेफ आहे, विशेष करून महिलांच्या बाबतीत। खऱ्या आयुष्यात कधी असे अनुभव आलेले आहेत का क्राईम रिलेटेड तुम्हाला स्वतःला? मला नेहमी जेव्हा असं म्हटलं जातं, तू जसं म्हणालीस तसं की मुंबई त्यातल्या त्यात जास्त सेफ आहे, मला असं नेहमी वाटतं की त्या शहराची तुलना ही त्याच शहराशी करायला हवी। जर मुंबई आत्ता आम्ही असं समाधान मानलं की बाकीच्या शहरांपेक्षा आत्ता सेफ आहे, परंतु जर आम्ही कम्पेअर केलं की 5 वर्षापूर्वी मुंबई काय होती आणि आज काय आहे, तर मला असं वाटतं की आम्हाला शर्मेनं मान खाली घालायला लागेल अशी अवस्था आहे। तर हे होऊ नये ह्यासाठी आपण काय करू शकू, हे मला असं वाटतं की हा विचार करणं जास्त गरजेचं आहे। खरं तर क्राईम ही वेगवेगळ्या कॅटेगरीला हवं, जे खूप सिव्हिअर आहेत सगळेच। मला असं वाटतं की कुठलाही गुन्हा, कुठलाही क्राईम हा काही कमी किंवा जास्त असं नसतं, त्याची सिव्हिरिटी अर्थातच जास्त कमी असेल, परंतु तो मला असं वाटतं की दुसऱ्याला त्रास देणं ही प्रवृत्ती मुळात गंभीरतेनं घेण्याची प्रवृत्ती आहे, आणि त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे की या 16 एपिसोड्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे काही लोकल ट्रेन्समध्ये, बसेसमध्ये, रस्त्यावरती वेगवेगळी वयं, सिनियर सिटिझन्सबरोबर जे त्यांच्या बाबतीत जे क्राईम्स होतात, जे गुन्हे घडतात, किंवा कॉलेज युवक युवती आहेत त्यांच्यामध्ये जे काही एक अस्वस्थता आहे त्यातनं होणारे जे काही क्राईम्स आहेत, तर या सगळ्याच गोष्टींना स्पर्श करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। बरं, हा शो करताना कुठेतरी मनात अशी फिलिंग आहे का की अतुल कुलकर्णीचं मुंबई ऐकणार आणि कदाचित ते क्राईम रेट कुठेतरी कमी हो?
मी कोण आहे माझं मुंबई ऐकणार असा काही गर्व मला नाही. इच्छा जरूर आहे की कुणी का सांगेना, मी सांगो किंवा अजून कुणी का सांगो, परंतु ज्या गोष्टी आम्ही माझ्या अँकर लिंकमधनं मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी फार डोळ्यात तेल घालून या अँकर लिंक्स वाचतो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. इच्छा एवढीच आहे की त्या जरूर ऐका, त्यातनं ज्या गोष्टी तुम्हाला घ्याव्याशा वाटतील त्या जरूर 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 घ्या आणि काही गोष्टी गंभीरतेनं घ्यायच्या असतात टेलिव्हिजनवरच्या. सावधान इंडिया मुंबई फाईट्स बॅक 10 ऑगस्टपासून दर शनिवारी रात्री, शनिवार आणि रविवारी रात्री 8 वाजता सुरू होतं आहे. तर हा शो नक्कीच गंभीरतेनं घेण्याचा आहे आणि तुम्हाला खिळवून तर ठेवणारा हा शो आहेच, परंतु जाता जाता काही गोष्टी सांगण्याचा पण प्रयत्न मी या शोमधनं करतो. जर क्राईम मुंबईतून मुळापासून काढून टाकायची असेल तर एक नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला, काय महत्त्वाचे पॉईंट्स असावेत किंवा प्रेक्षकांना काय सांगावंसं वाटतं तुम्हाला? मुळापासनं क्राईम जेव्हा दोन माणसं किंवा एक माणसं समूह करून राहतात तेव्हा क्राईम मुळापासनं जाईल का ह्याविषयी मला शंका आहे, परंतु आपण जास्तीत जास्त कमी मात्र नक्कीच करू शकतो. मला त्याबाबतीत पहिल्यांदा असं वाटतं की आपले विचार बदलणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की हे अगदी शाळा कॉलेजेसपासून सुरू होतं. अगदी शाळेपासून आपण मुलांना पालक म्हणून जे शिकवतो की कॉम्पिटिशन अत्यंत महत्त्वाची आहे, काय वाटेल ते होऊ दे पण तू पहिला आला पाहिजेस. आता हे वाटेल ते होऊ दे हे जे प्रेशर मुलांवरती येतं आहे आणि जे प्रिन्सिपल्स आपण मुलांमध्ये घालतो आहोत, महत्त्व कशाला देतो आपण एक पालक म्हणून की मारुती गाडी माझ्याकडे आहे आणि एकाकडे मर्सिडीज आहे, तर मी नॅचरली पालक म्हणून जे काही मुलाला सांगतो आहे की नाही काही फरक नाही आहे, गाडी काम फक्त इकडनं तिकडे जाणं हे आहे. मुलांना आम्ही मुळामध्ये गरज काय आणि लक्झरी काय याच्यामधला फरक समजावून सांगतो आहोत का लक्झरी हीच आमची आता गरज होते आहे. तर मला असं वाटतं की पालक म्हणूनच मुळात आमची तिथूनच सुरुवात आहे. शाळा कॉलेजेसमधल्या मुलांना आम्ही काय सांगतो आहोत तिथपासून, आणि मग नॅचरली जेव्हा तुमच्या लक्झरीज, तुमचा आराम ही तुमची गरज व्हायला लागते तेव्हा चुकीच्या गोष्टी करणं, मग प्रत्येक वेळेला तुम्ही काही कोणाला शारीरिक इजा केली पाहिजे असं नाही, परंतु आर्थिकदृष्ट्या तुम्ही इजा करता. आणि ते आजकाल दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समाजामध्ये मान्य होतं कुठेतरी की काही बिघडत नाही, आपल्या स्वार्थासाठी करतो, प्रत्येक माणूस स्वार्थीच असतो, स्वार्थ हा असायलाच पाहिजे वगैरे वगैरे. त्या चुकीच्या गोष्टींना महत्त्व हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याचा आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. मुंबई शहर जो कभी सोता नहीं है, हमेशा भागता रहता है, इसके पास सब कुछ है, बस सिर्फ एक चीज की कमी है, वक्त. वक्त पीछे पलटकर देखने का कि क्या उसकी दौड़ की कीमत किसी और को तो नहीं चुकानी पड़ रही. मुंबई की सड़कों पर होने वाली दुर्घटनाओं के पीछे यही वक्त से आगे निकल जाने की कोशिश एक सबसे बड़ी वजह है. आंकड़ों के अनुसार सन 2008-2009 में सिर्फ मुंबई शहर में सड़क दुर्घटना के 3,340 किस्से सामने आए हैं. सिर्फ महाराष्ट्र की बात करें तो सन 2011 में कुल 13,057 रोड एक्सीडेंट के केसेस सामने आए हैं. लेकिन अफसोस ये कि इनमें से कुछ ही केसेस में न्याय हो पाता है. एक शेवटचा प्रश्न, अतुल कुलकर्णी यांची एक वेगळी स्टाईल आहे, भाषेचाही तितकाच अभ्यास आहे, अभिनयात प्रश्नच नाही, तेव्हा अँकरिंग करताना कुठल्या गोष्टींवर जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहात, कशा प्रकारे लोकेशन्स असणार आहेत आणि अतुल कुलकर्णी म्हणून अँकरिंग करणार आहात? आम्ही जेव्हा सिनेमे करतो त्यावेळेला मी अतुल कुलकर्णी नसण्याचा प्रयत्न करतो. इथे एक्झॅक्टली उलटं करतो आहे, मी अतुल कुलकर्णी असण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करतो आहे. मी जे काही बोलतो आहे ते अर्थातच त्या जो एपिसोड आहे त्याच्यावर आधारित आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन काही सांगू शकेन का असा प्रयत्न मी नक्कीच ह्या शोमधनं करतो आहे. त्या दृष्टीने मी आमच्या लेखकांबरोबर बसून, दिग्दर्शकांबरोबर बसून काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. उत्सुकता नक्कीच आहे की हा शो लोकांना कसा वाटतो आहे आणि त्यातनं खरोखर काही घेण्यासारखं वाटतं आहे का याविषयीची उत्सुकता नक्कीच आहे. 10 ऑगस्ट नंतर नक्कीच मी वाट पाहीन तुमच्या प्रतिक्रियांची. गुन्ह्याशी लढाई हीच खरी मुंबई. जुर्म से जंग जारी है, अब मुंबई की बारी है. सावधान इंडिया, मुंबई फाइट्स बॅक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.